वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. त्रैविद्या माम सोमपा पुतपापा यज्ञरिष्ट्वा स्वर्गतीं प्रंथयन्ते ते पुण्यमाशा ते सुरेंद्र लोक मस्तंती दिव्यान दिवदेव भोगान ते तर भुक्ता स्वर्गलोकमिशानं शिन्य पुण्यमर्त्य लोकमिशन्ति एवं त्रैधर्म मनुप्रपन्ना गतागतं कामकामाल बनते. बाबा श्रीकृष्ण महाराज म्हणतात तीन विद्याचा अभ्यास करणारे म्हणजे त्रैविद्या म्हणजे ऋग्वेद सामवेद यजुर्वेद ऋग साम यजुर्वेदचे असं म्हणले. तीन वेदाचा अभ्यास करणारे म्हणजे त्रैविद्यामाम सोमपापुत सोमरसाचं प्राशन करणारे तीन विद्याचा अभ्यास करणारे सोमपापुत पापा यज्ञनिष्ठ यज्ञाची किंवा यज्ञ करणारे यज्ञनिष्ठ आणि स्वर्गाची प्रार्थना करतात स्वर्ग मिळावा अशी इच्छा करतात स्वर्गतीं प्रार्थयन्ते आणि त्यांची जर साधना कडीला गेली तर त्यांना स्वर्ग मिळतो बी आणि हे स्वर्ग प्रार्थयन्ते ते पुण्यमाशाचं सुरेंद्र लोक आणि ते सुरेंद्र लोकाला म्हणजे इंद्र लोकाला जातात. सुरेंद्र लोक मस्तंती दिव्यान दिव भोगात आणि तिथं जाऊन दिव्य भोग भोगतात आणि तिथं भुक्ता स्वर्ग लोकमिशालम शिन्य पुण्यमर्त्य लोकमिशंती आणि पुण्य शिन्य झालं की पुन्हा खाली येतात आणि गतागतम कामकामाला बनते आणि गतागतम आणि कामकामामध्ये पडतात ह्या प्रपंचामध्ये पडतात किड्या मुंगेच्या जन्माला जातात. बाबा हे श्रीकृष्ण महाराजांना 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राज गुहे योगनाम त्यामध्ये हे गुहे सांगितले आपल्याला अतिशय महत्त्वाचं गुहे हे. बाबा जे कामस्थाचे हृदय ज्ञाना प्रपध्यंतेने देवता ते म्हणतात की म्हणजे कामुक लोक येतात म्हणजे ते देवतेची भक्ती करतात प्रपध्यंतेने देवता आणि तमतम नियम असताय प्रकृती आणि तासो आहे आणि त्यांचं फळ वास्तविक मीच देतो पण ते अविधिक पूर्वकाम आहे ते कामस्थेत्र हृज्ञाना प्रपद्धतेने देवता तमतम नियम असताय प्रकृती आणि तासो आहे एवढ्या तरुण भक्त श्रद्धया सुमिच्छती तस्य तस्याचलाम सदा तामेव विदधामेव स्वतया श्रद्धायुक्त तशा राधरम येते लभतेच तत कामान मव विहितात पण अंतवतू फलम तेशाम त्याचा शेवटी फळ काय आहे अंतवतून फलम तेशाम तद्भवतेल्पमेधसाम देवान देव जो यांती आणि मत भक्ता यांती भाऊ आणि जे देवतेची भक्ती असतात ते देवतेला जातात आणि माझे भक्त मला येतात. तर माय हे देवतेची भक्ती अतिशय कठीण आहे आणि ती कशी अब्रह्मभुवन लोका पुनरावर्तीशील आहे देवतेची भक्ती. श्रीकृष्ण महाराज म्हणतात गीतेत अब्रह्मभुवना लोका पुनरावर्ती अर्जुना पण मामुपेती तुकवते पुनर्जन्म नाही देते पुन्हा म्हणजे देवतेची भक्ती ही पुनरावर्तीशील आहे पण माझ्या जर स्थानाला प्राप्त झालं तर पुन्हा ह्या गतागतम कामकामामध्ये याचं काम पडत नाही. बाबा असंच आहे. तर हे देवतेची भक्ती लोक जे म्हणजे त्याचे काम म्हणजे हिरून गेलेले त्याचे ज्ञान त्याचं ज्ञान हृतज्ञान तर ते ज्ञान हरून गेलेलं आहे ते लोक देवतेच्या भक्तीला लागतात. पण खरे जे ज्ञानी आहेत ते परमेश्वराच्या भक्तीला लागतात आणि परमेश्वराच्या देवतेच्या भक्तीला अतिशय कठीण परिश्रम करावं लागते. रावणानं महादेवाची भक्ती केली तर किती कठीण परिश्रम केले. अहो त्याला 10 तोंड होते म्हणतात पण त्यानं 9 तोंड महादेवाच्या पायावर कापून ठेवले होते तेव्हा ते 10व्या तोंडाला त्यानं पुन्हा तलवार लावली तर तेव्हा तो प्रसन्न झाला. पण इथं परमेश्वराची भक्ती करायला काहीच लागत नाही. ते म्हणले अर्जुना पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छते. जर पत्र पुष्प फूल जरी वाहिलं तरी पाणी जरी वाहिलं तर मी त्याचा स्वीकार करतो. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छते तदम भक्तुप्रत मस्नामी प्रयतात म्हणा तो आणि त्याचा मी असं खुशीनं अंगीकार करतो प्रयतात म्हणा येत म्हणून अर्जुना श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना देवतेच्या नादी लागू नको तू आणि मग तू काय कर यत करोशी यदस्नाशी यज्जुहोशी ददासेत ए तपस्येशी कोणती तत्कुरु सोबदर्पणम सगळं काही करत असताना माझं नाव घे
अर्जुन म्हणला देवा मग हे मी तुझं नाव घेईन सगळं करण, पण मग माझा काय फायदा? ते म्हणले अर्जुना शुभाशुभ फलैर्योम मोक्षसे कर्मबंधने संन्यासे हुतात्मा विमुक्तो मानुपैसेसे. तुझ्या मोक्षाच्या आड येणारे जे कर्मबंध आहेत ते कर्मबंध मी नष्ट करून टाकतो, संन्यास, आणि तुला माझ्या स्वरूपात लीन करून देतो. संन्यास हे हुतात्मा विमुक्तो मानुपैसेसे. अर्जुन म्हणला देवा मग स्त्रियाचं काय करतात? ते म्हणले स्त्रिया वैसे असतात असुद्रा स्त्री पियांती परांगती. परत दुराचारी लोकांची ते म्हणले अर्जुना आपली चेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्ये सम्यग्यो शितैसा क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती कौंत्या प्रतिजानीही नमे भक्त परिस्थिती. माय बाबा इतकं सगळं असताना देखील परमेश्वराच्या नादाला कोणी लागत नाही, परमेश्वराच्या भक्तीला कोणी लागत नाही. सगळे लोक देवतेच्या भक्तीला लागतात, कोणी म्हणजे याग करतात, कोणी कोणी आंतरयाग करतात, कोणी बहिर्याग करतात, कोणी यज्ञ करतात, कोणी वेदाचं पठण करतात. परमेश्वराचं चिंतन कोणी करत नाही. आणि मग परमेश्वराचं चिंतन केलं तरच खरी मुक्ती भेटत असते माणसाला, खरा मोक्ष भेटतो. देवतेची किती बी करा तर तुम्हाला आपल्याला मोक्ष भेटत नाही. आणि ह्या यज्ञ करून आणि 4 वेदाचा अभ्यास करून 3 वेदाचा तर काय भेटतं आहे? तर संत ज्ञानेश्वर सांगतात आपल्याला काय भेटतं आहे. ते म्हणतात पुण्याची पावटी सरे इंद्रपराची उटी उतरे आणि मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. अतिशय सुंदर वर्णन संत ज्ञानेश्वर माऊलीने केले. माय बाबा ते म्हणतात किती 3 वेदाचा अभ्यास जरी तुम्ही केला आणि स्वर्गाला जरी गेले तर तिथं पुण्याची पावटी सरली की तुम्हाला लाथ मारून देवता खाली पाडून देतात. ते तर मुक्त म्हणजे काय म्हणले ते पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. माय बाबा म्हणून ह्या मृत्यू लोकात पुन्हा आपल्याला याचं नाही, आपल्याला नाही का परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची. आणि ती बी यद्गत्वानं निवर्तन्ते तद्धाम परमम. पुन्हा इथं येण्याची गरज न पडली पाहिजे अशा. आणि ती भक्ती फक्त परमेश्वराची शक्य आहे. म्हणून माय बाबा परमेश्वराची भक्ती करा, श्रीकृष्ण महाराजाची भक्ती करा आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.